जय शंभो जय शिवराय मित्रांनो, आज आपण नवीन ब्लॉग शूट करत आहोत. खूप दिवसानंतर आज सुट्टी भेटली आहे आपल्याला. लागोपाठ 2-3 दिवस 2-3 हफ्ते काम करत होतो. टोटल 21 दिवस मी काम करत होतो. बोललो सुट्टी भेटेल, आता एकदाची घेतली आहे सुट्टी 3-4 दिवस. मस्तपैकी आपण चाललो आहे अलिबागला. आपल्यासोबत आहे अभिषेक, हा आपला एडिटर आहे. व्हिडिओ वगैरे सर्व हाच एडिट करतो. तर मस्तपैकी R15 आपली रेडी आहे. बाईकवरून जाणार आहोत. साधारण 4 तास दाखवतो आहे मला बाय रोड ठाण्यावरून. आपला मामाचा विला आहे अलिबागला रेवदंड्याला. तर दाखवतो तुम्हाला पुढे कसं काय बंगला आहे, कसा आहे आणि काय फन होतो आहे, एंटरटेनमेंट होतं आहे. नक्की बघत राहा. सो मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत अलिबागला. वाटेत आपला मित्र भेटला आहे रोहन, खूप टायमानंतर. त्याच्या घरी आलो आहे, जरा गप्पा गोष्टी करू आणि मग इकडनं निघू. भाऊ आपला इन्फ्लुएन्सर आहे, त्याचं इंस्टा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करीन, तुम्हीसुद्धा फॉलो करा. खूप मोटिवेशनल व्हिडिओज, चांगले व्हिडिओज बनवतो तो. आणि आता आपण निघू मामाच्या विलावरती. मस्त असा नजारा आहे. फुल नेचर लवर तुम्ही असाल तर नक्की या. हा आहे रेवदंड्याचा पूल. रोहनची फॅन फॉलोइंग एक नंबर आहे बाई. जो तो येतोय मुंबईवरून फिरायला अलिबागला, वाटतं सर्वच ओळखतात रोहनला. जो तो येतोय एक फोटो रोहन दादा. क्रेझी फॅन फॉलोइंग बनवली बाई, एक नंबर. तुम्ही सर्वांनीसुद्धा फॉलो करा. हा व्ह्यू बघा, डोंगरावरती बंगला असल्यामुळे मस्त हा ऑफ रोडिंग आणि व्ह्यू. हा बघा बंगल्याचा समोरचा व्ह्यू आहे. एकदम नेचर लवर जर तुम्ही असाल ना, तर तुम्हाला नक्की ही प्रॉपर्टी आवडेल. एकदम पीसफुल वातावरण आणि डोंगरावरती असल्यामुळे कंटिन्यू हवा चालूच आहे. आपल्या मुंबईत तर आता उन्हाळ्यामध्ये एवढी गरमी झाली आहे, पण इकडे अजिबात काहीच वाटत नाही. एकदम थंड वातावरण आहे. आणि बंगल्याचं नावसुद्धा एकांत आहे. तर एकांत नावासारखंच एकदम शांत आणि पीसफुल लोकेशन आहे. मस्तपैकी इकडे बसून सकाळी एक कप कॉफी घेऊन मस्त व्ह्यूची एन्जॉयमेंट करू शकता. हे केअरटेकरनी सजवून ठेवलेलं आहे. हा बाल्कनीतनं समोर व्ह्यू आहे. सनसेटसुद्धा इकडेच होतो समोर. त्या डोंगराच्या मागून पूर्ण सनसेट. इव्हनिंगला तर अजून मस्त दिसतं सनसेटला. ही आहे एंट्री आणि हा आहे लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूममध्ये डायनिंग टेबलसुद्धा आहे. स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे. हा डायनिंग टेबल विथ अँटिक क्लॉक आणि विथ अटॅच किचन एरियासुद्धा आहे. ह्याला किचनमध्ये पण वेल इक्विप्ड किचन आहे. इंडक्शन आहे, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन आहे, बेसिक युटेन्सिल्स आहेत. बेसिक जेवण तुम्ही कुक करू शकता. टीव्हीसुद्धा आहे एंटरटेनमेंट पर्पजसाठी. ब्लूटूथ स्पीकर आहे. हा बेडरूम आहे विथ अटॅच AC,
कबर्ड आणि अटॅच वॉशरूमसुद्धा आहे. वॉशरूमसुद्धा मस्त आहे. इकडे डोंगरापलीकडे पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो. आता कॅमेऱ्यात तेवढं दिसू शकणार नाही, पण प्रत्यक्षात एक नंबर दिसतो. आता रिटर्नला निघालो आहोत. परत एकदा फॅन मीटअप. फुल मार्केट जाम केलेलं आहे वहिनी. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. या टायमाला जास्त व्हिडिओ काढता आले नाही म्हणून छोटी व्हिडिओ बनवली आहे, पण नेक्स्ट टाईम आपण नक्कीच जास्त एक्सप्लोर करू.